मान्सूनपूर्व पावसामुळे नाशिकमधल्या कांदा भाजीपाला पिकाला मोठा फटका बसलाय। तसंच केळीची झाडं सुद्धा उन्मळून पडली आहेत। त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदिल झालाय। केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। आपण आता नाशिक तालुक्यातील एका केळीच्या बागेमध्ये आहोत आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले, जो वादळी वारा आला होता त्यामध्ये जी बाग होती सर्व झाडं ही उन्मळून पडलेली आहे। शेतकऱ्याने बांबूच्या सहाय्याने झाडं वाचवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि ठिकठिकाणी अशा पद्धतीची झाडं ही कुठे निम्म्यावरच तुटून पडलेली आपल्याला बघायला मिळत आहे, तर कुठे पूर्णच्या पूर्ण झाड हे उन्मळून गेलेले। त्यामुळे गेल्या 8 ते 9 महिन्यापासून जगवलेली ही झाडं आता कुठेतरी उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार होतं आणि त्याआधीच हा मोठा फटका शेतकऱ्याला बसलेला आहे। काय सांगशील, कधीपासूनची तयारी चालू होती, सध्याचे बाजारभाव किती होते, नुकसान किती झालंय? साधारण 15 मेची लागवड होती। साधारण 1 वर्ष झालेले आहे या प्लॉटला। आपला साधारण खर्च 1.5 लाख रुपयाच्या आसपास झालेला आहे। 25 टन अपेक्षित उत्पन्न होतं। तर 7-10 दिवसापासून चाललेल्या पावसामुळे टोटल आपलं वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेलं आहे। जवळपास 70 ते 80% आपला माल डॅमेज झालेला आहे। झाडं खूप पडलेले आहे, त्याच्यामुळे व्यापारी पडेल झाडाचा माल कोणी हार्वेस्टिंग करत नाही, माल घेत नाही, तो तसाच पडून आहेत। त्यामुळे बरेचसे आपल्याला नुकसान सहन करावं लागलं। उत्पन्न खर्च सुद्धा निघणं अवघड आहे याच्यामधून। किती खर्च किती झाला होता? 1.5 लाख रुपयाच्या आसपास साधारण आपला। हो। आणि काय भाव काय चालू होते सध्या? साधारण 10 रुपये किलोने आपण रेट ठरवलेला होता, पण अपेक्षित उत्पन्न याच्यात भेटू शकत नाही कारण की नुकसान खूप आहे। झाडे खूप पडलेले, 70% प्लॉट आता जवळपास वादळी वाऱ्यात पडलेला आहे कारण की सतत 10 दिवस पाऊस आणि वारे वादळामुळे खूप नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सरकार मंत्री पातळीवर, वरिष्ठ पातळीवर काय नेमका अहवाल सादर करणार आणि काय शेतकऱ्याला मदत करणार असा सवाल नाशिकमधनं उपस्थित होत आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।